परभणी शहरातील श्री रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार यांच्यावर चौकशी करत योग्यरित्या जबाबदारी पार न पाडल्यामुळे ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। या कारवाईच्या निषेधार्थ आज सकाळपासूनच डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। निलंबनाची कारवाई तातडीने रद्द करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केली असून जोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचं सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यामुळे प्रशासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। जिल्हा म्हणजे आम्ही आज जो काम बंद करत आहोत तर ते सर्वांना माहितीच आहे। आता याच्या अगोदर सरांनी सांगितलं तरी पण तुम्हाला सांगतो की शासनाने राज्यभर त्यांनी एक योजना चालू केली होती की महाराष्ट्रामध्ये जो हॉस्पिटल चांगलं काम करते त्याला प्रथम क्रमांक देण्यात येतो। तर जिल्हा शल्य चिकित्सक आले तेव्हापासून आमचं हॉस्पिटल 3 वर्षापासून प्रथम क्रमांकावर येत आहे। तर हे प्रथम क्रमांक त्यांना शासनच देत आहे। शासनाला पण माहीत आहे की इथं सर चांगले काम करतायत। तर चांगले काम करणाऱ्या माणसाला जर निलंबन होत असेल तर इथून पुढे कोणीही चांगलं काम करणार नाही, इमानदारीने काम करणार नाही असं आम्हाला वाटते। तरी शासनातर्फे आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की निलंबन तात्काळ रद्द करावं, एवढीच आमची शासनातर्फे विनंती आहे। निलंबनाविरुद्ध प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निषेध दर्शवण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत। आम्ही कर्मचारी म्हणून आमच्यावर आम्ही सरांचं काम खूप जवळून पाहिलेलं आहे। सरांचं काम खूप चांगलं आहे आणि सर खूप प्रामाणिक आणि निष्ठेने काम करतात। एका एवढ्या निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला जर प्रशासनामार्फत अशी जर निलंबनाची कारवाई होत असेल तर प्रशासनामध्ये चांगले लोक काम करू शकणार नाही यापुढे। दुसरी गोष्ट ही आहे की जिल्हा रुग्णालय, वुमन्स हॉस्पिटल आणि अर्थ हॉस्पिटल हे सामंजस्य करारानुसार माननीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे। त्याचे नियंत्रक आणि पर्यवेक्षकीय अधिकारी हे माननीय डीन सर आहेत। तर पर्यवेक्षकीय अधिकारी ते असल्यामुळे जबाबदारी निश्चित त्यांच्यावर व्हायला पाहिजे। जिल्हा रुग्णालय आणि अधीनस्थ संस्था म्हणजे ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या CS सरांच्या अंडरमध्ये आहेत। प्रत्यक्ष वुमन्स हॉस्पिटल हे डीन सरांच्या अंडर असल्यामुळे CS सरांचा प्रत्यक्ष त्याच्यामध्ये संबंध येत नाही। असे असताना सुद्धा त्यांचे झालेले निलंबन हे अन्यायकारक आहे। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि कर्मचारी हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे दाखवण्यासाठी एकजुटता दाखवण्यासाठी आणि सरांचं निलंबन रद्द व्हावं हे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी इथं जमा झाले आहेत। जर सरांचं निलंबन रद्द नाही झालं तर येणाऱ्या 17 तारखेपासून पूर्ण कर्मचारी, डॉक्टर आणि क्लास 4 सहित सगळे स्टाफ सहित बेमुदत आम्ही आंदोलन करणार आहोत। इथं दवाखाना आम्ही एकाने पूर्ण ठप्प करणार आहोत। आम्ही एकाने शासनाला आपल्यामार्फत एक विनंती करतो की अशा अन्यायकारक निर्णय घेऊ नका। आमचे CS सर जर खरंच दोषी असतील तर त्याबद्दल काही चौकशी झाली आहे का? डायरेक्ट तडकाफडकी तुम्ही निर्णय घेतले हे एकाने खूपच अन्यायकारक आहे। याच्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा अन्यायकारक निर्णय यापुढे होऊ नयेत। सरांचं निलंबन रद्द व्हावं ही आम्ही शासनाला विनंती करतो। परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक हे कर्तव्यदक्ष आहेत। त्यांनी आपलं हॉस्पिटल 1 नंबरला आणलेलं आहे। यापूर्वी जर तुम्ही पाहिले असेल तर आपल्या हॉस्पिटलची दुर्दशा कशी होती आणि कोणत्या उंचीवर साहेबांनी आपल्या हॉस्पिटलला नेलेलं आहे। आपल्या कर्मचाऱ्यांच्या रुग्णांच्या ज्या सुखसोयी आहे, बारीक सारीक गोष्टींकडे सरांनी लक्ष दिलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या असो, रुग्णांच्या असो, सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत। सगळी साधन संपत्ती आपल्याला पुरवलेली आहे, सगळे औषध साठा पुरवलेला आहे। जर अशा कर्तव्यनिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांचे जर निलंबन होत असेल, हे निलंबन तर अयोग्य आहे। MEO प्रमाणे जर बघितलं तर सगळी जबाबदारी ही अधिष्ठातांकडे गेलेले डिपार्टमेंट आहे, त्यांनी हँडओव्हर झालेला आहे। तसं पाहता सरांचा तेवढा काही मध्ये सहभाग येत नाही। शक्यतो त्यांनी डीननी ठरवावं की त्यांनी कोणाला दोषी ठरवायचं। यामध्ये आमचे जे शल्य चिकित्सक आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक, ते कदापिही दोषी नाहीत। त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे ती शासनाने